यानंतर पुढची बातमी पाहूयात। बातमी आहे नाशिकमधून। 26 जानेवारीच्या ध्वजवंदनाच्या कार्यक्रमामध्ये मंत्री गिरीश महाजनांनी आपल्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेतल्यानं वाद पेटला होता। त्यानंतर गिरीश महाजनांनी दिलगिरी देखील व्यक्त केलेली होती। दरम्यान आज नाशिकमध्ये आंबेडकरवादी संघटना आणि समविचारी पक्षांच्या वतीने नाशिक रोड ते नाशिक असा निषेध मोर्चा काढला जातोय। या निषेध मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने आंबेडकरी समाज बांधव आणि पुरोगामी संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील सहभागी झाले। या संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याकडून। लक्ष्मण, 26 जानेवारीच्या कार्यक्रमामध्ये गिरीश महाजनांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख घ्यायचं ते विसरले होते त्यांचं नाव, आणि त्यानंतर माफी देखील मागितली होती। आता या मोर्चामध्ये नेमक्या काय काय घडामोडी घडतात? प्रियंका, खरं तर 26 जानेवारी रोजी गिरीश महाजन यांनी जे शासकीय ध्वजारोहणाच्या कार्यक्रमामध्ये भाषण केलं, त्या कार्यक्रमाच्या भाषणामध्ये गिरीश महाजन यांच्याकडनं बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं गेलं नाही अशा प्रकारचा आरोप त्या ठिकाणी असलेल्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केला होता। आणि त्यानंतर सगळ्याच आंबेडकरी विचाराच्या लोकांनी नाराजी व्यक्त केली होती की गिरीश महाजन यांनी जाणून बुजून बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेतलं नाही, आणि म्हणून हा सगळा संताप, हा सगळा रोष जो आहे तो गिरीश महाजन यांच्या विरोधात व्यक्त केला जात होता। आणि आज याच सगळ्यांच्या माध्यमातून गिरीश महाजन यांच्या विरोधामध्ये अशा पद्धतीचा एक विराट मोर्चा जो आहे तो नाशिकमधून निघालेला आहे। नाशिक रोडच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून या विराट मोर्चाला सुरुवात झालेली आहे। जवळपास 12 ते 15 किलोमीटर हा मोर्चा पायी चालणार आहे, आणि हा मोर्चा नाशिकच्या CBS परिसरामध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जाऊन हा मोर्चा जो आहे तो थांबणार आहे। आपण प्रियंका ही दृश्य बघतोय, मोठ्या संख्येनं आंबेडकरवादी विचारांचे हे सगळे लोक एकत्र झालेले आहे। संभाजी ब्रिगेड असतील, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष असेल, भारतीय कम्युनिस्ट पक्ष असतील, अशा वेगवेगळ्या समविचारी पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विशेषतः आंबेडकर चळवळीमध्ये काम करणारे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येनं या मोर्चामध्ये सहभागी झाले आहे। आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी जी आहे ती केली जाते। आपण दृश्य बघतोय, अनेक मोर्चेकरांच्या हातामध्ये भगवे झेंडे आहे, निळे झेंडे आपल्याला पाहायला मिळतात। तर या तरुणीच्या हातामध्ये आपल्याला तिरंगा ध्वज जो आहे तो पाहायला मिळतोय, आणि एक विराट अशा स्वरूपाचा मोर्चा मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधामध्ये काढला जातोय। मंत्री गिरीश महाजन यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी नाशिकमधून हा मोर्चा काढला जातोय, आणि त्या मोर्चामध्ये इतक्या मोठ्या संख्येनं हे सगळे नाशिककर जे आहे ते सहभागी झालेले आहेत, आणि त्यांच्याकडनं जोरदार घोषणाबाजी जी आहे ती देखील केली जाते। हा मोर्चा पुढचा 1 तास नाशिक शहराच्या मध्यवर्ती भागातून पुढे चालत जाणार आहे, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर जाऊन या मोर्चाचा समारोप होणार आहे। त्याची ही सगळी दृश्य आपण बघतोय। मोठ्या संख्येनं हे मोर्चेकरी जे आहे ते यामध्ये सहभागी झालेले आहे। का मोर्चा नेमका काय कारण आपण बघतोय, त्या सगळ्या मोर्चेकरी जे आहेत त्या मोर्चात सहभागी झालेले आहे, आणि त्यांची भूमिका आहे की एकाच ठिकाणी सगळे पदाधिकारी, नेते जे आहे ते भाषण करतील तोपर्यंत ते माध्यमांशी बोलणार नाही, अशा प्रकारची भूमिका या आंदोलकांची आहे। आणि एक विराट गर्दी, एक विराट मोर्चा मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधामध्ये नाशिकमध्ये एकवटल्याचं आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतं। निश्चितच लक्ष्मण, माधवी जाधव यांनी त्या दिवशी आक्षेप घेतलेला होता। गिरीश महाजन यांनी नाव घ्यायचं विसरल्यानंतर माधवी जाधव ज्या वन विभागाच्या कर्मचारी आहेत त्यांनी आक्षेप घेतलेला होता, आणि त्यानंतर हा सगळा रोष उफाळून आलाय। आता माधवी जाधव देखील आहेत का तिथे? ज्या वन विभागाच्या माधवी जाधव नावाच्या कर्मचारी होत्या त्यांनी जो काही आक्षेप घेतला होता, त्या आक्षेपानंतर खरं तर हे सगळं प्रकरण समोर आलेलं होतं, आणि त्यानंतर इतक्या मोठ्या संख्येनं हे मोर्चेकरी सहभाग। अगदी बरोबर आहे। आपण बघतोय ही दृश्य थेट नाशिकची आहेत। नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन यांनी 26 जानेवारीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव त्यांच्या भाषणामध्ये घेतलं नाही, त्यांचं नाव घ्यायला ते विसरले, आणि त्यानंतर हा सगळा रोष उफाळून आलेला आपण बघतोय। माधवी जाधव यांनी त्या दिवशी आक्षेप घेतलेला होता, त्या दिवशी त्यांनी माफी मागण्यासाठी मागणी केलेली होती, आणि बाबासाहेब आंबेडकरांचं नाव तुम्ही विसरले कसं असं म्हणून त्यांनी राग आणि रोष व्यक्त केलेला होता।